नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिकाची सकाळी सकाळी देवपूजा चाललेली असते. कमळ उठून येते आणि तिच्याकडे बघू लागते. तिला खूप छान वाटतं. सानिका देवपूजा झाल्यावर कमळला आरती देते आणि कमळला नमस्कार करते. सानिकाकडे बघून ती म्हणू लागते, लई गोड दिसतेस तू. तू या घरात आल्यापासून तुझ्याकडं कधी नीट पाहिलंच नाही मी. आणि म्हणू लागते, मला वाटलं नव्हतं की माझ्या सरकारची आवड इतकी भारी असन म्हणून. त्यावर सानिका लाजते. पुढे कमळ म्हणते, पण मला एक समजत नाही, तू कशी चुकलीस ग? आणि दोघी हसू लागतात. सानिका म्हणते, आई, मला आजपर्यंत असंच वाटत होतं की फक्त सरकारच हसताना गोड दिसतो. पण आज मला त्याच्या मागचं कारण समजलंय. त्याचं हे गोड हसणं तुमच्याकडूनच आलंय. आणि म्हणते, तुम्हाला एक माहिती आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा बी लई गोड दिसता हसल्यावर. आणि कमळ अचानक शांत होते. त्यावर सानिका विचारते, आई काय झालंय? त्यावर कमळ म्हणते, काही नाही ग. खरं तर नवीन सून घरात आली ना तर तिला काहीतरी द्यायचं असतं आणि मी तुला फक्त दुःख आणि त्रासच दिला ग. आणि कमळला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावर सानिका कमळजवळ जाऊन तिचे डोळे पुसते आणि म्हणू लागते, आई, जे झालं ते झालं. आता इथनं पुढं कसं चांगलं करता येईल याचा आपण विचार करू. त्यावर कमळ तिला सूनबाई असा आवाज देते. सानिका तिच्याकडे बघू लागते आणि कमळ तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या ठेवते. त्यावर सानिका म्हणते, आई. त्यावर कमळ म्हणते, आता नाही नको म्हणूस. आणि तिच्या हातात त्या बांगड्या घालते आणि म्हणू लागते, मला बी सासूचं कर्तव्य निभावल्याचा आनंद मिळू दे. सानिका सरकारला उठवायला येते आणि सांगू लागते, आईने मला सूनबाई म्हटलं आणि मला या बांगड्या दिल्या. त्यावर सरकार खुश होतो आणि म्हणतो, अगं सानू, ही तर लई आनंदाची गोष्ट आहे. आईने तुला सून म्हणून स्वीकारावं त्यासाठी तू जे जे प्रयत्न केले त्याचंच हे फळ आहे. आणि तो सानिकाला जवळ घेऊन म्हणतो, वा, मजा आहे बाबा एका माणसाची. इकडे सकाळी सगळेजण चहा पित असतात. आनंद गुरुजींना फोन लावून विचारतो, गुरुजी, मी आप्पांचा मेहुणा बोलतोय. सत्यनारायणची पूजा घालायची होती, त्यासाठी एखादा चांगला मुहूर्त सांगा. आणि म्हणतो, नवीन व्यवसाय सुरू केला आहे तर अक्काचं म्हणणं होतं की सत्यनारायण घालूया. आणि तो आप्पांना सांगू लागतो, आज संध्याकाळचा 7:30 वाजेचा मुहूर्त चांगला आहे असं गुरुजी म्हणतायत. त्यावर मिनल म्हणू लागते, अहो, एवढ्या गडबडीत कशी करणार तयारी आपण पूजेची? त्यावर सरकार म्हणतो, हा वय की ते पूजेचं सगळं सामान आणूस्तवर मुहूर्त टळायचा. त्यावर आप्पा म्हणतात, ए बाबा, ते गुरुजी तापट डोक्याचे आहेत. असं कर, त्यांना म्हणावं, तुम्हीच येताना पूजेचं सामान घेऊन या. आजच करूया पूजा. त्यावर आनंद म्हणतो, हां बरं. आणि तो गुरुजींना सांगू लागतो, हा गुरुजी, तुम्ही म्हणताय तसं आजच पूजा घालूया. पण आप्पांचं म्हणणं आहे की पूजेला लागणारं साहित्य जर तुम्हीच घेऊन आलात तर फार बरं होईल. त्यावर गुरुजी तयार होतात. इकडे सानिका, निकिता आणि सुजाता भांडी घासत असतात. निकिता म्हणते, ताई, तू सांगितल्याप्रमाणे ना मी एक स्थळ पाहिलंय. भुईगावचं आहे पोरगं, लई चांगलं आहे. चांगलं शिक्षण बी झालंय, पोरगी शेती करतं आणि छोटे मोठे व्यवसाय बी आहेत. आणि ती म्हणते, तुला ती जाधवांची सुमी माहिती आहे का गं? तिच्यासाठी बघत होते पण ते काही जमलं नाही. त्यावर सानिका विचारते, का गं? त्यावर निकिता म्हणते, अगं, त्या सुमीला मुंबई पुण्याचा नवरा हवाय. आणि म्हणू लागते, पण ताई, हा पोरगालाही चांगला आहे. दिवा घेऊन हुडकायला निघाली तरी ह्या पोरासारखा पोरगा मिळणार नाही. आणि ती विचारू लागते, पण ताई, तू का शोधायला सांगितलं होतंस गं? त्यावर सानिका म्हणते, अगं, आमच्या सईचं लग्न ठरवायचं चालू आहे. त्यावर सुजाता म्हणते, अरे वा. सानिका म्हणते, ठीक आहे, हे एक तर झालं, पण अजून स्थळं असतील तर बघा. त्यावर सुजाता म्हणते, अगं ताई, अजून किती स्थळं बघायचे? आणि सगळ्या हसू लागतात. निकिता म्हणते, या स्थळापेक्षा दुसरं कुठलंच बेस्ट स्थळ नाही बघ. हे ऐकून सई रागातच मिनलकडे येते आणि तिला म्हणू लागते, स्थळं बी बघायला सुरुवात केली तिनं. त्यावर मिनल म्हणते, अगं चांगलं आहे की मग. त्यावर सईला आणखीच राग येतो. त्यावर मिनल म्हणते, अगं ऐक माझं, चांगला पोरगा बघून लग्न करून मोकळी हो. अगं अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या पुढं, नको त्या सरकारच्या नादी लागूस. त्यावर सई म्हणते, मम्मे, माझं प्रेम आहे सरकारवर, खरं प्रेम. आणि लग्न करील तर मी सरकार संगच करीन, अशी नाही सोडणार मी त्याला. त्यावर मिनल म्हणते, तू इकडं स्वप्न बघ
आणि ती सानिका तिकडं जोडीनं पूजाला बसल. त्यावर सई म्हणते, कशी बसतीये ना बघतेच मी. संध्याकाळी गुरुजी घरात येतात. पूजेची तयारी झाल्यावर गुरुजी आप्पांना म्हणतात, चला बसा. त्यावर आप्पा म्हणतात, नाही नाही, आम्ही नाही बसणारे पूजेला, आणि ते सरकारला आवाज देतात. सानिका आणि सरकार तयार होऊन समोर येतात. सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. गुरुजी म्हणतात, अगदी लक्ष्मीनारायणसारखा जोडा शोभून दिसतोय. कमळ आप्पांना म्हणते, बघितलंत का, गुरुजी पोरांचं कौतुक करताय. आणि सानिका आणि सरकारला म्हणू लागते, लई छान दिसताय दोघं बी. सईचं आणि मिनलचं ठरल्याप्रमाणे मिनल बाहेर जाते. गुरुजी सानिका आणि सरकारला पाटावर बसायला सांगतात. तेवढ्यात मिनलचा जोरात बाहेरून आवाज येऊ लागतो. सगळेजण मिनलला बघायला बाहेर जातात. मिनल खाली पडल्याचं नाटक करते. त्यावर कमळ विचारू लागते, अगं अशी कशी पडलीस? आनंद आणि कमळ मिनलला उठवून वरती बसवतात. सई पटकन घरात येऊन गुरुजींना म्हणू लागते, गुरुजी, म्हणजे विधिवत लग्न झाल्याशिवाय सत्यनारायणच्या पूजेला बसू शकतो का? हे ऐकून गुरुजी तिला म्हणतात, असं कसं बसू शकतो? त्यावर ती म्हणते, नाही ते काय आहे ना, सरकार आणि सानिकाचं विधिवत लग्न झालेलं नाही आहे ना, तरी पण तुम्ही त्यांना पूजेला बसू दिलं म्हणून विचारलं. आणि ती म्हणते, असू दे असू दे, बाहेर काय झालं ते बघते. सई बाहेर येते आणि मिनलला काम झालं असं खुणवते. मिनल मुद्दामच आप्पांना म्हणते, आप्पा पूजा करून घेऊया आपण, मुहूर्त टळायला नको ना. कमळ आणि सानिका मिनलचा हात धरून तिला घरात घेऊन येतात. सगळीजण घरात आल्यावरती आप्पा म्हणतात, गुरुजी पूजा सुरू करा, पोरांनो बसा. त्यावर गुरुजी रागाने म्हणतात, थांबा. सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. आप्पा विचारतात, काय झालं गुरुजी? त्यावर गुरुजी उठून म्हणतात, आप्पा तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही कधीपासनं गोष्टी लपवायला लागलेत. तुम्ही खोटं वागत असाल, पण माझ्या हातून पाप करण्याची चेष्टा कशी करू शकता तुम्ही? हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. आणि कमळ विचारू लागते, गुरुजी काय झालंय? आमच्याकडून काही चुकलं का? त्यावर गुरुजी म्हणतात, पाप करून काही चुकलं का विचारताय? या घराला मी चांगल्या व्यक्तीचं घर म्हणून याच्याकडे बघत होतो. त्यावर सानिका म्हणते, गुरुजी मला माहीत नाही तुम्हाला कसला राग आला, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, पण तुम्ही प्लीज आप्पांना खोटारडे म्हणू नका, कारण काय बी झालं ना, आप्पा कधीच खोटं बोलू शकत नाही आणि ते कोणाला फसवू बी शकत नाही. त्यावर गुरुजी म्हणतात, मग तुमचं विधिवत लग्न झालं नाही हे का लपून ठेवलं माझ्यापासून? आणि विधिवत लग्न झालेलं नसताना सत्यनारायणाच्या पूजेला कसं काय बसू शकतात तुम्ही दोघं? आणि तुमची पूजा माझ्या हातनं घालून मला बी तुम्ही पापात सहभागी करून घेता? त्यावर सरकार म्हणतो, पण गुरुजी आम्ही विधिवतच लग्न केलं आहे. हां, फक्त फेरे घ्यायचे राहिले आमचे. त्यावर गुरुजी म्हणतात, फक्त फेरे? काय चेष्टा लावली का? सप्तपदी म्हणतात त्याला. आणि ते म्हणू लागतात, थोरा मोठ्यांच्या साक्षीनं सगळे विधी पार पाडून सप्तपदी पूर्ण करून लग्न लावलं जातं. त्याशिवाय त्या लग्नाला लग्न म्हणून मान्यता मिळत नाही. आणि अशा जोडप्याच्या सत्यनारायणाला मला बोलवण्याचं धाडस कसं काय केलं तुम्ही? मुळात यांना जोडपं कसं म्हणायचं, यांची पूजा मीच काय, कोणीच घालणार नाही. त्यावर आप्पा म्हणतात, हे बघा गुरुजी, तसंच काहीतरी कारण होतं म्हणून यांनी पळून जाऊन लग्न केलं. आणि तुम्हाला जर वाटत असेल का त्यांनी चूक केली तर माफ करा लेकरांना. अहो देवसुद्धा चांगल्या माणसांच्या चुका पदरात घेतो, त्यांना माफ करतो. त्यावर गुरुजी म्हणतात, देव काय करतो आणि काय नाही हे तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही जे काही केलं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कुणीही पूजा घालणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यावर आप्पा म्हणतात, गुरुजी तुम्ही जर पूजा घालणार नसाल तर मला ती पूजा घालावा लागेल. त्यावर गुरुजी म्हणतात, असलं पाप तुम्ही करू नका. यांचं जर विधिवत लग्न झाल्याशिवाय तुम्ही पूजा घातली तर तुमच्या कुटुंबावरती संकट येईल. यावर जर पूजा घालायची असेल तुम्हाला तर घाला, पण त्यानंतर जे काही होईल त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असाल. आणि येतो मी म्हणून गुरुजी तिथून निघून जातात. सानिका म्हणते, आप्पा जर आपल्या घरावर संकट येणार असेल तर नको पूजा घालायला. त्यावर आप्पा म्हणतात, हे बघ पुरी, कुठला बी देव कुठल्या बी घरावर संकट आणत नसतो. आणि तुम्ही काय चुकीचं केलं आहे गं? काय पाप केलं? चोरी केली की दरोडा घातला? तुम्ही फक्त प्रेम केलं आहे आणि सत्यनारायण मांडून पूजा न घालणं जास्त चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या साक्षीनं लग्न केलं आहे.
त्याला काय म्हणतात, विघ्नहर्ता. तो कुठलं बी विघ्न येऊ देणार नाही. बसा, मी सांगतो पूजा, असं म्हणून आप्पा सानिका आणि सरकारला पूजेला बसायला सांगतात आणि स्वतः पूजा सांगू लागतात. आप्पा म्हणतात, आता 3 वेळा पाणी प्यायचं आणि 4थ्या वेळा तामणात सोडायचं. आता तुळशीपत्र वहा आणि पूजा चालू होते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.